त्या धर्तीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरामध्ये मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं पूर्व काम, गृहपाठाचं काम आमचं युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातच माहिती देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही निमंत्रित केले होते आणि आपल्या मार्फत सुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत होऊ घातलेल्या या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात होती. आणखी भारत निवडणूक आयोगाकडून सखोल असा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, परंतु तो संभाव्य आहे आणि तो लवकरच घोषित होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरामध्ये आपण जे BLO आहेत, बूथ लेवल ऑफिसर, यांची नियुक्ती केलेली आहे. जिल्हाभरामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक BLO आपण नियुक्त केलेला आहे. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांनी सुद्धा BLA जे बूथ लेवल एजंट नियुक्ती करण्याच्या सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे, जेणेकरून दोघांच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरच्या मतदार यादीचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होईल. आपल्या जिल्ह्यामध्ये जे बूथ लेवल ऑफिसर आणि त्यांच्यावर पर्यवेक्षक नेमलेले आहेत त्याची संपूर्ण यादी जिल्ह्याच्या निवडणूक वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर आपल्याला काही त्याबद्दल खात्री करायची असेल तर आपण ते करू शकता. पण या मतदार यादीच्या सध्या हाऊस टू हाऊस सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे BLO आपल्या घरी येतील तर आपला थोडा अमूल्य वेळ काढून त्यांना मदत करा, माहिती द्या आणि मतदार यादी संदर्भातल्या आपल्या काही शंका कुशंका असतील तर आपण बूथ लेवल ऑफिसरसोबत चर्चा करून त्या शंकेचं निरसन आपण करून घेऊ शकता. मतदार यादीबद्दल ज्या शंका आहेत, तक्रारी आहेत, किंतु परंतु आहेत, त्या सर्व निकाली काढण्यासाठी आणि शुद्ध मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पुढच्या काही कालावधीमध्ये होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपण मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून पण सज्ज व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती.